नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन कसं करायचं आहे. ही जी पीडीएफ जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आवश्यक. आणि हे असं इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन जे आहे ते आपण आर्टिफिशियल तलावामध्ये का करायचं आहे, कारण की याची पर्यावरणाला जी आहे ती खूप निसर्गाला खूप हानी होते. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने अँड सरकारने राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आता आपण बघूया रजिस्ट्रेशन कसं करतात. रजिस्ट्रेशनसाठी इथे आपल्याला ही वेबसाईट आहे. ठीक आहे, इको विसर्जन. आता इको विसर्जन मध्ये ECOVISRAJN. ठीक आहे, सो ही कम्प्लीट वेबसाईट आहे. इथे तुम्ही या वेबसाईट वरती पण येऊ शकता, ऍज वेल एज त्यांचे ऍप सुद्धा आहेत. तो प्ले स्टोर वरती ऍप भेटू शकतो अँड ऍज वेल एज ऍपल स्टोअर जो आहे त्याच्यावरती तुम्हाला ऍप भेटू शकतो. सो तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर ही वेबसाईट वरती आल्यानंतर इथे ऍग्री करून घ्या पहिली गोष्ट. त्यानंतर मग इथे गेट स्टार्टेड करा. त्यानंतर इथे तुमचं पहिलं नाव, इथे लास्ट नेम अँड देन इकडे मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर जे डेटा कलेक्शन होते त्यासाठी तुम्ही कन्सेंट द्या स्वतःचं. आणि त्याच्यानंतर इथे सेंड ओटीपी करा. ओटीपी केल्यानंतर तो ओटीपी जो आहे तो तिकडे टाका. ठीक, मी ऑलरेडी प्रोसेस केली, त्याच्यामुळे मला डायरेक्टली इथे लॉग इन करायला लागेल. ठीक आहे, लॉग इन सुद्धा आपण रजिस्टर रजिस्टर ओके. हा, सो इथे एक इथून पण ऑप्शन आहे जे का लोडिंग होते आता. इथून सुद्धा एक ऑप्शन आहे, तिथून आपण रजिस्टर करू शकतो. ठीक आहे, आता आमचं जे गणपतीचं विसर्जन आहे ते 2 तारखेला आहे. कोणाकोणाचे 5 दिवस असतात, कोणाकोणाचे 6, कोणाकोणाचे 7. ठीक आहे, so तुमची जी डेट असेल त्याच्यावरती इथून तुम्ही सेट करून घ्या. त्याच्यानंतर शॅडो मॅचिंग आपली पीओपीची आहे आमची. ठीक, सो जी तुमची असेल मोस्टली पीओपीच असतात, तर पीओपी इथे सेट करून घ्या. त्यानंतर मी इथे 2 सीट आहे आमची. ठीक आहे, बेंचेस नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर प्लेस ऑफ विसर्जन ऍट टीएमसी फॅसिलिटी ऍट युअर टीएमसी फॅसिलिटी विसर्जन साईट पिनकोड टाकून बघा. ठीक आहे, रेतीबंदर घाट, कालवा विसर्जन घाट. जर का नसेल तर तुम्ही सुद्धा असं आता जसं काही ते सांगितलं की आपल्याला इथे आपल्या मूर्तिकारची जी आहे ती डिटेल्स भेटलेली नाहीये, सो त्याच्यामुळे आपण इथे रजिस्टर करतोय आपल्या मूर्तिकारला. ठीक आहे, ओके. सो इथे पहिला तर मी परत एकदा तुम्हाला समजून सांगतो की पहिला तर इथे आपल्याला डेट ऑफ द विसर्जन सांगितलंय. त्यानंतर त्याचा मटेरियल जो आहे तो सिलेक्ट करायचा, किती फीटची आहे ती सिलेक्ट करायची, ऍड्रेस सिलेक्ट करायचा आहे, कुठे तुम्ही विसर्जन करू शकता ते. त्यानंतर मग मूर्तिकार कोण आहे ते सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे. ठीक, इथे करायचं आपल्याला रजिस्ट्रेशन. आणि रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण ओके. आणि त्यानंतर मग हा क्यू आर कोड इथे जनरेट होईल. तो जो आहे तो आपल्याला तिथे विसर्जनच्या टायमाला तो क्यू आर कोड आपल्याला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर मग ते होऊ शकतं बरोबर. ठीक आहे, तिथे व्ह्यू डिटेल्स सुद्धा आपण करून बघूया एकदा की माझं नाव ते हे आहे बरोबर आहे आणि रजिस्ट्रेशन डिटेल आहे आणि देन दिस इज द क्यू आर कोड जो का आपल्याला विसर्जनच्या वेळी तिकडे आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे, सो एवढीच प्रोसेस आहे. खूप सिंपल प्रोसेस आहे. आय होप सो तुम्हाला सगळी प्रोसेस जी आहे ती समजली असेल. ऍज वेल एज इथे जी विसर्जन व्हॅन सुद्धा आहे. ठीक आहे, ते सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये ब्राउश ब्राउश काय बोलतात त्याला, आय डोंट नो. बट फिरती विसर्जन व्यवस्था सुद्धा आहे त्यांनी केलेली आहे. या टायमानुसार जी आहे ती ह्याची पण पीडीएफ जी आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. ती जी आहे ती तुम्ही ऍक्सेस करा आणि तुमच्यानुसार जी आहे ती बघा. तुमचं कोणती वेळ, कुठल्या तुम्ही लोकेशन मध्ये आहात, हे सगळं जे आहे ते तुम्ही चेक करा. आणि चेक केल्यानंतर तिकडे आय होप सो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल. समजला नसेल किंवा काही कारण नसेल तुम्हाला जर का रजिस्टर करायला जमत नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली एक लिंक आहे, दॅट इज 1-on-1 सेशन विथ मी ऑन द गुगल मीट. ठीक आहे, गुगल मीट वरती आपण 1-on-1 सेशन जे आहे ते आपण करू शकतो. ठीक आहे, तर त्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सगळं ते लिंक आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल आणि त्यानंतर मग रजिस्टर द इको फ्रेंडली विसर्जन विथ दुर्वेश. ठीक आहे, सो दॅट्स माय नेम. अँड इथून तुम्ही डेट सिलेक्ट करा. जसं का आज 28 आहे, उद्या 29 आहे, तर डेट सिलेक्ट करा. डेट सिलेक्ट केल्यानंतर टायमिंग सिलेक्ट करा तुमच्यानुसार. तुमच्या प्रेफरेबल टाइमचं तुम्ही सिलेक्ट करा. अँड सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म करा. जर तुमच्याकडे कुपन कोड असेल, डिस्काउंट कोड किंवा कुपन कोड असेल तुमच्याकडे, तर तो इथे तुम्ही टाका. अँड ॲज वेल एज कंटिन्यू टू द पेमेंट वरती क्लिक करा. अँड इथेच तुमच्याकडे क्यू आर कोड येईल, तो पे करून टाका. ठीक आहे, सो तुम्ही ही सुद्धा मी प्रोसेस जी आहे ती तुमच्यासाठी केलेली आहे. स्वतःला जमत असेल तर दॅट विल बी द ऑल्सो ग्रेट असेल. ॲज वेल एज तुम्ही ही जी पूर्ण पीडीएफ जी आहे ती पण वाचून घ्या. अँड तुमचे गणपती जे आहे ते खूप खूप एन्जॉय करा तुम्ही. सो ठीक आहे, गणपती बाप्पा मोरया अँड थँक्यू.